कितना भाड़ा है? तुम्हारे माल का फोटो लेता भाई, पहले हमको बताओ। काय सांगाल पावसामुळे भाज्यांच्या आवकवर कोथिंबीरवर असर झालाय, काय रेट होतो आणि आता सध्या पावसामुळे काय रेट? पावसामुळे आहे ना मालाची खराबी झालेली। पाऊस कंटिन्यू आहे, 7 दिवसाचा पाऊस सांगितल्यामुळे जे माल आलेले होते ते पण खराब झालेले आणि आज भाज्यांचे रेट एवढे वाढले का 40 रुपये 50 रुपये 60 रुपये गड्डी विका लागते आणि ज्या मालाची लायकी नाही 50 रुपये ते पण 50 रुपये विका लागते। पावसामुळे माल खराब झाले, नासले, जागेवर नुकसान झाले शेतकऱ्यांचे। कुठून कुठून प्रामुख्याने आपल्याला लातूर, उस्मानाबाद, बेळगाव, बेंगलोर, नाशिक, पुणा, नारायणगाव असे सगळ्या ठिकाणावरून माल येतो। प्रामुख्याने कोणत्या भाजीची जास्त किंमत आहे? प्रामुख्याने सगळ्यात जास्त म्हणजे कोथिंबीर आणि मेथी। मेथीला आज जवळपास 40 रुपये बाजार आहे मेथीला आणि कोथिंबीरला 50 रुपये बाजार आहे। श्रावण संपलेला आहे, त्याचा असर काय पडला? श्रावण संपला पण श्रावणामध्ये अगोदर एवढे बाजार नव्हते राहत, पण यावेळेस बाजार काय आहेत कारण की पाऊस झाल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पण चांगल्या रेटनी माल विकले। आवक कमी असल्यामुळे श्रावण मध्ये पण माल चांगल्या भावाने विकला, नाही तर श्रावण मध्ये आपल्याला 10 रुपये 15 रुपये जुडी विका लागत होती। भाजीचा खप आहे, व्यवस्थित आहे, असं काही नाही। श्रावणमुळे काही फरक नाही पडला, पण भाज्या कम असल्यामुळे ऑलरेडी महाग विकले जाते। मार्केट स्थिर व्हायला कमीत कमी 15 दिवस जाणार, कमीत कमी 15 दिवसानंतरच माल चांगले येते। ते पण माल कमी रेटचे नाही राहणार, ते पण 25 रुपये 30 रुपये विका लागेल। नाव काय? राजू दशरथ ठाकरे।